बोगस आदिवासींनी आरक्षणाचे लाभ लाटलेले आहेत। जात साधर्म्य असल्याचा अनेकांनी फायदा घेतला असून बोगस जात प्रमाणपत्राची रद्द करण्याची मागणी यावेळेस करण्यात येते। बुलढाण्यामधील हा प्रकार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आदिवासी प्रवर्गाचं प्रमाणपत्र लाटून अनेक बोगस आदिवासींनी शासनाच्या आरक्षणाचा लाभ घेतलाय। त्यामुळे खऱ्या आदिवासी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी पारधी क्रांती संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। तर या सर्व आंदोलकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। पाहूयात। राज्यभरात सध्या आरक्षणाचा मुद्दा पेट घेत आहे। बुलढाणा जिल्ह्यात अशाच प्रकारचा एक प्रकार समोर आला आहे, ते म्हणजे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून अनेक जे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात येत नाही असे घटक अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र लाटून या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचा लाभ जो आहे तो या ठिकाणी मिळवत असल्याचं पाहायला मिळतं। आणि त्या अनुषंगानेच कुठेतरी खरे जे आदिवासी आहेत त्या आदिवासींवर या ठिकाणी अन्याय होतोय आणि जे बोगस आदिवासी आहे या संपूर्ण प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत। त्यामुळे खरे आदिवासी वंचित राहू नये यासाठी आता आदिवासी समाजाकडून या ठिकाणी एल्गार पुकारण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी वेगवेगळे आंदोलन जे आहे आदिवासी समाज बांधवांकडून केलं जात आहे। खऱ्या अर्थानं ज्या काही जाती आहेत या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये मोडत नसताना सुद्धा इतर जातीचे प्रमाणपत्र किंवा अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्राचा लाभ ते घेतात असा थेट आरोप जो आहे सध्या केला जातोय। आंदोलनकर्ते आपल्यासोबत आहेत। भाऊ, मला सांगा की कोणते असे समाज आहेत की जे आपल्या आदिवासी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करतात किंवा काही लोकांनी मिळवलेले आहेत का असे प्रमाणपत्र? कोणी समाज आहे त्याच्यात त्यांना एसबीसीचं कार्ड सर्टिफिकेट मिळालेलं ऑलरेडी, म्हणजे प्रवर्गात आहेत ते आणि नायकडा सुद्धा आहे आणि आपले भामटा राजपूत सुद्धा आहेत। हे तीन जाती आहेत की ह्या बोगस जाती आमच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र लाटत आहे आणि खोटे दस्तावेज तयार करून हे करत आहे। आणि शाळेत सुद्धा मुख्याध्यापकावर खोट्या नोंदी म्हणजे धमकावून खोट्या नोंदी करत आहेत। त्या कागदाच्या आधारावर उपविभागीय स्तरावर ते आमचे कार्ड सर्टिफिकेट मिळवत आहेत। त्यामुळे आमच्यावर हा एकदम घोर अन्याय होत आहे। त्या अन्यायाला आम्ही कधीही हा अन्यायाच्या विरोधात पेटून उठू। आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या वतीने आम्ही हा महाराष्ट्रभर पूर्ण या आंदोलनात तयारीत आहोत। अपूर खंडार, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।